प्रॉब्लेम सांगत आहो हे सोल्युशन लिहायचं आहे हो. लिहायचं लेट y इज इक्वल टू e टू दी पॉवर tan x प्लस log x टू दी पॉवर tan x असं आहे. e टू दी पॉवर tan x पाहून घेऊ द्या एक डाऊन. पाचवं e टू दी पॉवर tan x प्लस log x टू दी पॉवर tan x बिलकुल बरोबर आहे. इथं लिहायचं लेट e टू दी पॉवर tan x इज इक्वल टू u log x टू दी पॉवर tan x इज इक्वल टू v. दोन तीन डाव आहे का सेट होऊन जाते. तिच्या नाही सोडायचा मा ऐकसाल तर आणि घाबरायचं नाही. याने घाबरता का u प्लस v बस त्याने ऐकत राहायचं. खेदा करायचा त्याचा. पा कसं तयार होते मग. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to du by dx plus dv by dx. हे तुमचं आहे पॅटर्न. तेच काय हो नाव u is equal to लिहायचं e टू दी पॉवर tan x. इथं लिहायचं टेकिंग log on both side असं. मग काय करायचं बात याले लावायचा log u is equal to log e to the power tan x. log u is equal to tan x खाली आला आणि इथं फक्त राहिला log e. इथं लिहायचं log u is equal to tan x into 1 कारण log e ची किंमत राहते 1 तर गेलास म्हणजे log u is equal to tan x. आता लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याने जे लागून आहे ते तर लिहायचाच. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. ह्या u ले इकडं हाकलाचं du by dx is equal to u tan x. आता u ची किंमत भरून टाकायची e टू दी पॉवर tan x. मग आता e टू दी पॉवर tan x एवढी जेव्हा e ची किंमत भरसान तेव्हा du by dx बरोबर u च्या ऐवजी भरायचं e टू दी पॉवर tan x असं इनटू ह्या tan x जशानं तसा. हे झाला तुमचा पहिला तुकडा. आता घ्यायचा आपल्याला v. तर v बरोबर हे आहे. तर इथं लिहायचं नाव v इज इक्वल टू आहे ना log x. log x च्या डोक्यावर लिहायचं tan x. पुन्हा थेट लिहायचं टेकिंग log on both side असं. एवढं जर झालं असन तर इथं लिहायचं log v is equal to log x to the power tan x असं. एवढं जर झालं असल तेव्हा log v is equal to हा tan खाली उतरतो tan x into log of log x असं. ठीक आहे बरोबर. तेव्हा काय सांगून राहिलो आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. log इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन हा इथं जे आहे ते इथं लिहायचं v चा डेरिव्हेटिव्ह dv by dx. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. दोन टर्म आहे हायक ना हायक. प्रॉडक्ट फॉर्म्युला लागला. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log of log x प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट tan आहे ना डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे tan x. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा 1 अपॉन v
dv बाय dx इज इक्वल टू tan x. ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याने जे लागून आहे ते तर लिहाच लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याने जे लागून आहे ते लिहा लागते. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही म्हणून ते लिहायचा नाही. लॉग ऑफ लॉग x जशानं तसा. लक्षात ठेवा tan x चा डेरिव्हेटिव्ह sec x. एवढं जर झालं असेल तर बा मी व्यवस्थित मांडतो. या v ले तिकडं हाकलाच dv बाय dx बरोबर v असा ब्रॅकेट. हा tan x वरत आहे तर वरत लिहायचं भागीला x log x असं प्लस ह्या लिहायचा लॉग ऑफ लॉग x लक्षात ठेवा इंटू sec स्क्वेअर x असं. v ची किंमत भरून टाकायची. dv बाय dx इज इक्वल टू v ची किंमत कुठं आहे तर v ची किंमत आहे log x चा घात tan x म्हणजे log x टू दी पॉवर tan x असं असा ब्रॅकेट tan x अपॉन x log x प्लस log ऑफ log x इंटू sec स्क्वेअर x. एवढं जर झालं असेल तर याच्या खाली लिहायचं पुटिंग इन 1. काय लिहायचं पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ du बाय dx and dv बाय dx इन इक्वेशन 1. ठीक आहे. आता हे आता लिहा झालं, गणितच झालं. याले आता मिटवाचंच काम आहे. तर मला लक्षात ठेवा इथं भरायचं. पहा मग पूर्ण व्यवस्थित आहे मित्रो. या पहा 1 अपॉन u du बाय dx बरोबर आपण इथं येते आहे ना. लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इथं जो असन तो तर लिहाच लागते लिहिला. u चा पुन्हा त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते तर तो आहे du बाय dx तो पण लिहिला. tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर तो पण लिहिला. त्याने जे लागून आहे ते पण त्याने लावलं. त्या x चा डेरिव्हेटिव्ह 1 होते म्हणून लिहिल्या जात नाही. तर 1 अपॉन u du बाय dx. ठीक आहे. तर या u ले इकडं हाकलायचं. हा u तिकडं हाकलला तर du बाय dx बरोबर u sec स्क्वेअर x पाहिजे. तर माझ्या हातानं चुकून काय राहून लिहिल्या गेलं रे बा. u sec स्क्वेअर लिहायच्या ऐवजी नजर चुकीनं u tan x लिहिल्या गेली. तर तेवढं मी दुरुस्त करून देतो. या u ची किंमत आहे e टू दी पॉवर tan x. ते पण आपण व्यवस्थित भरली हे पाहून घ्या. काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ह्या sec स्क्वेअर लिहायच्या ऐवजी चुकून tan x लिहून टाकला तर तो मी दुरुस्त करून देतो sec स्क्वेअर. बस एवढंच राहून. एवढी लहानशी मिस्टेक होऊन गेली. नजर चुकीनं ते tan लिहिल्या गेलं. इथं पाण्याच्या ऐवजी माझी नजर इथं पडली म्हणून तिथं tan लिहिलं. तर सॉरी तेवढं तर चालते. नजर चूक होत असते. ठीक आहे. तर मग आता मी काय करतो ते लिहून टाकलं. तर आता याच्यात मी किमत्या भरतो आणि तुम्हाला लास्ट उत्तर दाखवून देतो. तर मग कसं येईल. तर मग एवढे मोठे जर प्रॉब्लेम असेल तर मला तर विचारच पडला का पेपर मध्ये वेळ कसा पुरल. ठीक आहे. मग dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx ची किंमत आली हो e टू दी पॉवर tan x into sec स्क्वेअर x प्लस dv बाय dx ची किंमत एवढा मोठा पसारा आहे log x टू दी पॉवर tan x असा tan x अपॉन x log x प्लस log ऑफ log x असं इंटू sec स्क्वेअर x असा.
हे झालं तुमचं फायनल आन्सर. 6वा sin x to the power tan x प्लस cos x to the power cot x असं आहे. तर मग याले कसं सोडवायचं ते सांगतो. काय सोडवायचं तेच लिहायचं आहे. सोल्युशन लेट y is equal to sin x to the power tan x plus cos x to the power cot x असं. पुन्हा तेच लिहायचं लेट u is equal to sin x to the power tan x कॉमा बस तेवढं करायचं आहे मित्र. v is equal to cos x to the power cot x. चलो बोलो. एवढं जर झालं असेल तर म्हणून y is equal to u plus v इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं. with respect to x dy by dx is equal to du by dx plus dv by dx. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सेम पॅटर्न. आता इथं लिहायचं नाव u बरोबर घेऊन टाकायचं. u बरोबर sin x to the power tan. फक्त पद हाताळता आले पाहिजे बस. शेवटपर्यंत कॉन्सन्ट्रेशन टाईट ठेवा लागते, नाही तर चुकलं. इथं लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. झालं. प्रत्येक वेळेस हेच आहे. लॉग u इज इक्वल टू लॉग sin x टू दी पॉवर tan x. tan x खाली उतरते. log u is equal to tan x into log of sin x. बोला. यातले न्याय लागते है ना. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. आता समजायला लागलं लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/u, u चा डेरिव्हेटिव्ह du by dx. इथं दोन टर्म आहे, हाय एक ना हाय. दोन फंक्शन आहे, मधात गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे प्रॉडक्ट फॉर्म्युला. कसं लिहायचं रे. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग ऑफ sin x प्लस सेकंड फंक्शन log of sin x. सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे tan x. एवढं जर झालं असेल तर 1/u du by dx is equal to tan x असं. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, याने जे लागून आहे ते तर लिहाच लागते असं. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस ह्या जशानं तसा log of sin x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. ह्या लक्षात ठेवा आहे ना. cos भागिले sin म्हणजे cot. तर मला लक्षात ठेवायचं आहे 1/u du by dx is equal to हा tan x जशानं तसा आणि हा cot x असं प्लस log of sin x. log of sin x into sec square x. sec square. तो log tan x न cot x कटते, कारण tan x cot x is equal to 1 दहावीचं पुस्तक सांगते. या u ने तिकडं हाकलाचं du by dx बरोबर u. याची किंमत 1 प्लस log of sin x. ठीक आहे. तर sec square x पहिले लिहितो. sec square x into log of sin x. ह्या झाला तुमचा तयार. आता u ची किंमत भरून टाकायची. काय आहे रे बा. sin x टू दी पॉवर tan x. तर बा du by dx बरोबर sin x टू दी पॉवर tan x असं.
कंसात याचं 1 प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ साइन एक्स असा. ह्या झाला तुमचा पहिला पद. एवढं जर झालं असेल तर मग आता आपल्याला घ्या लागल, काय घ्या लागल, v बरोबर cos x टू दी पॉवर cot x. तेव्हा v इज इक्वल टू cos x टू दी पॉवर cot x असं. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. कसं मांडता येते रे, तर मला लक्षात ठेवायचं, सोपं साधं आहे. log v is equal to log cos x to the power cot x. ठीक आहे. log v is equal to cot खाली उतरला cot x into log of cos x असं. आता घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इथं जे आहे ते तर लिहाच लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. इथं पाहायचा तर हा एक पद आहे, हा एक पद आहे, दोन पदाचा गुणाकार आहे, म्हणजे इथं लिहा लागल आपल्याला प्रॉडक्ट फॉर्म्युला. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log ऑफ cos x प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे cot x असं. एवढं जर झालं असन तर 1 अपॉन v dv बाय dx इज इक्वल टू cot x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन असं. इथं जे असन ते तर लिहाच लागते, तर cos x होते असं. ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असं प्लस log ऑफ cos x जशानं तसा cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे ना, cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos x स्क्वेअर x पाठ पाहिजे रे बा. मग आता एवढं जर झालं असं तेव्हा थोडस विचार कसा करायचा, तेव्हा साइन भागिले कॉस म्हणजे होते टॅन. आम्ही बरोबर जोडून दाखवतो 1 अपॉन v dv बाय dx बरोबर. हा मायनस समोर लिहायचा, हा cot x, साइन भागिला कॉस म्हणजे होते टॅन. लक्षात ठेवा तो प्लस मायनस मायनस. हा वाला लॉग, पहिले लॉग ऑफ cos x असा, त्याच्यानंतर ह्या cosec स्क्वेअर x असं. आता एवढं जर झालं असेल तेव्हा हा मायनस ना हा मायनस बाहेर निघते आणि ह्या v ने तिकडं हाकलाचा dv बाय dx बरोबर v. हा मायनस कॉमन काढला आणि हा v इथं राहते cot x tan x. तेव्हा cot x tan x एवढं करण्याच्या ऐवजी लहान कसं करता येते, तेव्हा 1 अपॉन v असा एक स्टेप वाढल, सोपं होईल. dv बाय dx बरोबर हा मायनस cot x tan x म्हणजे tan x cot x ची किंमत 1, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा, मायनस log ऑफ cos x इंटू cosec स्क्वेअर x. आता मी काय करतो बघा, इथून मायनस कॉमन काढतो, इथून मायनस कॉमन काढला आणि ह्या v ने हाकलतो, dv बाय dx इज इक्वल टू मायनस v. हा मायनस कुठून आला तर हाही मायनस आहे, हाही मायनस आहे, बाहेर निघाला तर 1 प्लस log ऑफ cos x इंटू cosec स्क्वेअर x असं. आता काय करायचं बा, तर या v च्या ऐवजी किंमत भरायची. तर मी इथं लिहून ठेवून देतो जागेच्या अभावी dv बाय dx. तोही लिहिताना कसा लिहून राहिलो मी असा, जेवढी जागा भेटल तेवढी वाढवत आहो. dv बाय dx इज इक्वल हा मायनस आणि v च्या ऐवजी आपल्याला किंमत भरायची आहे
cos x to the power cot x, cos x to the power cot x असं. त्याच्यानंतर आहे बा ब्रॅकेट. तर ह्या ब्रॅकेट इथं लिहायचं आहे 1 प्लस लॉग ऑफ cos x, लॉग ऑफ cos x असं इनटू cos x स्क्वेअर x. तर इथं लिहून टाकतो cos x स्क्वेअर x ब्रॅकेट पूर्ण. ही किंमत उचलाची आणि एक मध्ये ठेवायची. बोला तर बा एक मध्ये ठेवली तर बा ह्या एक नंबर आहे ना, हे du बाय dx ची किंमत आहे आणि ही dv बाय dx ची आहे. तर बा लक्षात ठेवा मी काय सांगत आहो. पा मग याच्यात ठेवून राहिलो असं. ठीक आहे. dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx ची किंमत ही वाली आहे. तेव्हा sin x टू दी पॉवर tan x असं इंटू 1 प्लस sec स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ sin x असं. ह्या झाला तुमचा पहिला तुकडा आहे ना. प्लस आहे इथं, तर इथं मायनस आलं तर इथं मायनस घ्यायचं. cos x टू दी पॉवर cot x असं 1 प्लस लॉग ऑफ cos x असं इंटू cosec स्क्वेअर x. हे तुमचा फायनल आन्सर, याने मी व्यवस्थित मिटवून दाखवून देतो. तेव्हा लक्षात ठेवा मित्रो, तुमचं जे उत्तर देऊन आहे ना ते इथं प्लस देऊन आहे. हे चुकीचं आहे, मायनसच पाहिजे. तुम्ही म्हणसाल का हे कसं का बा, तेव्हा लक्षात ठेवा हा जो टर्म आहे ना cos x टू दी पॉवर cot x, तर हा दोनदा आलेला प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम लक्षात ठेवा आहे ना. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये आहे cos x टू दी पॉवर cot x. मात्र इथं प्लस नाही मायनस आहे, तेव्हाही त्याची किंमत मायनसच आलती. मायनस मायनस प्लस झालं. आता मात्र प्लस दिली तर प्लस मायनस मायनस होईल. हा वाला टर्म तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आहे आणि याही प्रॉब्लेम मध्ये आहे. ठीक आहे. दोन डाव आलं तर मी दोन्ही वेळा सोडवून दाखवलं. असं म्हटलंच नाही का तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये झाला आहे. 7वा प्रॉब्लेम सांगत आहोत 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x प्लस x टू दी पॉवर x टू दी पॉवर 10 प्लस x टू दी पॉवर 10 टू दी पॉवर x. आपल्याला काय लिहायचं आहे बा, तर लेट y इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x प्लस x टू दी पॉवर x टू दी पॉवर 10 प्लस x टू दी पॉवर 10 टू दी पॉवर x. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं लेट असं. एकाने u नाव द्यायचं, दुसऱ्याने विन, तिसऱ्याने w. तर इथं लिहायचं लेट u इज इक्वल टू 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x, v इज इक्वल टू x टू दी पॉवर x टू दी पॉवर 10 आणि w इज इक्वल टू x टू दी पॉवर 10 टू दी पॉवर x. म्हणून मांडता येते y इज इक्वल टू u प्लस v प्लस w. आता लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड असं विथ रिस्पेक्ट टू x. झाला आपलं रस्त्यावर लागलो, बस एवढंच करायचं आहे, बाकी तर काही नाही. तेव्हा dy बाय dx लक्षात ठेवा इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx. आता एक एक फंक्शन घ्यायचं, सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा. नाव u इज इक्वल टू आहे ना 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x. इथं लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग आता एवढं जर झालं असेल तर लॉग u इज इक्वल टू लॉग 10 टू दी पॉवर x टू दी पॉवर x. ह्या खाली उतरल log u इज इक्वल टू x टू दी पॉवर x इंटू log 10 असं.
याले नंबर देऊन टाकायचा, याले नंबर द्यायचा 1 आणि याले नंबर द्यायचा 2 असं. तरच गणित सुटल, अन्यथा सुटणार नाही. तर मग आता काय करायचं बा, है ना, याले नंबर देण्याच्या ऐवजी सरळ डेरिव्हेटिव्ह घ्या पाहू. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon u du by dx हा कॉन्स्टंट आहे, बाहेर निघला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x टू दी पॉवर x. मला वाटते बा का याले नंबर देणं सोयीस्कर राहील, या u ले इकडं हाकलाचं. तर बा du by dx is equal to u into log 10 and derivative of x to the power x. तर बा या आता आपल्याला सोडवायचं आहे. असं करा, इथं लिहिण्याच्या ऐवजी वरत लिहितो, खूपच त्रास होईल. तर बा इकडं लिहून राहिलो पा 1 upon u du by dx बरोबर log 10 into derivative of x to the power x में याले नंबर द्यायचा 2. आता आपण u वापरला, v वापरला, w वापरला. तर बा याले आता दुसरं नाव द्यायचं. ठीक आहे, कोणतं नाव द्यायचं? तर बा द्यायचं लेट p बरोबर x to the power x. ठीक आहे, याले लावायचा log, टेकिंग log on both side असं. taking log on both side, तर बा log p is equal to log x to the power x. log p is equal to घात खाली उतरते x log x. याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, differentiate both side with respect to x. तर बा log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon इथं जो असन तो तर लिहायचाच, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. 1 upon p dp by dx is equal to x log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस log x into x चा डेरिव्हेटिव्ह 1. यानं ह्या कटला 1 upon p d, या 1 upon p ला सरळ तिकडं हाकलाचं, dp by dx बरोबर p असा. इथं राहिला 1 प्लस या झाला log x असं. तर बा डेरिव्हेटिव्ह या p च्या ऐवजी किंमत भरून टाकायची x टू दी पॉवर x. या p च्या ऐवजी x टू दी पॉवर x 1 प्लस log x. आणि या समीकरणाला स्पेशल नाव द्यायचं, त्याचं नाव ठेवलं मी स्टार. बोला, हे उचलून कायच्यात ठेवायचं? तर पुटिंग इन टू. इथं लिहायचं पुटिंग इन टू असं. तर मग 1 upon u du by dx is equal to log 10 असं. आणि तेवढ्या पदाची किंमत आली x टू दी पॉवर x into 1 plus log x. तर बा ह्या u ले तिकडं हाकलाचं, du by dx is equal to u into log 10 x to the power x 1 plus log x. बोल बा u ची किंमत भरायची. तर u ची किंमत किती आहे? 10 चा घात x to the power x. तर बा du by dx is equal to 10 to the power x to the power x into log 10 x to the power x 1 plus log x.
ह्या आला तुमचा पहिली टर्म. घेऊ नका, टेन्शन घेण्यासारखं नाही. ठीक आहे, पाम. आता आपल्याला कोण पाहिजे बा, तर व्ही पाहिजे. तर ह्या समीकरण फक्त लक्षात ठेवायचं. तर याच्यासाठी मी काय करतो बा, तर ह्या वाला मिटवतो, कारण याचं काही काम नाही. फक्त या समीकरणाचं काम आहे, तर त्याने ठेवतो एवढी जागा सध्या चालू ठेवतो. तर इथून लक्षात ठेवा, आता याच्या खाली लिहायचा नाव असं. कोण आहे बा, व्ही इज इक्वल टू असं. ठीक आहे, व्ही इज इक्वल टू एक्स टू दी पॉवर 10, एक्स टू दी पॉवर 10. पुन्हा इथं लिहायचं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड असं. लॉग व्ही इज इक्वल टू लॉग एक्स टू दी पॉवर 10. हा घात खाली उतरतो, म्हणजे लॉग व्ही इज इक्वल टू खाली उतरला तर एक्स टू दी पॉवर 10 इंटू लॉग एक्स असं. ठीक आहे, एवढं जर झालं असेल तर बा आपल्याला आता याचा डेरिव्हेटिव्ह घेता येते. म्हणजे बा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. log चा डेरिव्हेटिव्ह 1/v dv by dx. फर्स्ट फंक्शन into derivative of second plus second function into derivative of first x to the power 10. 1/v dv by dx is equal to x to the power 10 log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x घात खाली उतरते, डोक्यावर एक न कमी असं. ठीक आहे, एवढं जर झालं असेल तर याच्या पुढचं कुठलं लिहायचं आहे, तर मग आपलं तो उत्तर इथं आहे. तर याने काहीतरी लक्षात ठेवा, इथं असं करून ठेवतो लवकर दिसा म्हणून, म्हणजे बाकीचे काही कामाचे नाही आहे. तर मग याने मी दोन टाकतो. ह्या वाला इकडं जाईल, ह्या वाला इकडं गेला तर मग dv by dx इज इक्वल टू v. ठीक आहे, x टू दी पॉवर 10/x. तर ह्या होईल x चा घात 9. तर मग लक्षात ठेवा, समजत नसेल तर दाखवतो, x टू दी पॉवर 10/x प्लस, ठीक आहे, log x प्लस log x इंटू 10. तर हा 10 समोर लिहा, 10x टू दी पॉवर 9 log x असा. तर बा याचा घात काहीच नाही, म्हणजे 1 वर गेला तर मायनस होईल, 10 तून 1 गेला तर 9 राहते. ठीक आहे, पण आपली अडाणी भाषा कशी आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1, 10 तून 1 गेला म्हणजे इथं 9 राहते, असं तोंडी काढावं लागते. तेव्हा इथं येणार आहे x टू दी पॉवर 9. आणि लक्षात ठेवा, dv by dx इज इक्वल टू v ची किंमत काय आहे, x टू दी पॉवर 10 x टू दी पॉवर 10 x टू दी पॉवर 9 प्लस 10x टू दी पॉवर 9 log x. याने काहीतरी ओळख म्हणून दाखवतो. बोला, एवढं जर झालं असेल तर बा इथं x टू दी पॉवर 9 आहे, इथं x टू दी पॉवर 9 आहे, कॉमन निघते. म्हणजे कॉमन काढलं तर dv by dx इज इक्वल टू x टू दी पॉवर 10 x टू दी पॉवर 9 कॉमन काढला तर 1 प्लस हा 10 राहील, हा तर बाहेर निघला log x. एवढं जर झालं असेल तर बा याने ओळख म्हणून देतो, म्हणजे वेळ लवकर सापडून जाते. तिसरा काय बा, तर w इज इक्वल टू x टू दी पॉवर 10 टू दी पॉवर x. इथं लिहायचं टेकिंग
taking log on both side असं log w is equal to log x to the power 10 to the power x हा खाली उतरल log w is equal to 10 to the power x into log x सरळ याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पहा मग डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट both side with respect to x log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon असा w चा डेरिव्हेटिव्ह dw by dx इथं दोन पदाचा गुणाकार आहे म्हणजे फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन into derivative of first 10 to the power x ह्या w ने तिकडं हाकलाचं dw by dx बरोबर तेव्हा काय लिहिता येते इथं w 10 to the power x log चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस log x असं आहे ना 10 to the power x चा डेरिव्हेटिव्ह तर आपण शिकलो 10 to the a to the power x चा डेरिव्हेटिव्ह a to the power x आणि इथं जो असन त्याला log लावा लागते म्हणजे log 10 असं हाय बा आता काय करायचं बा तुम्हाला लक्षात ठेवा ही स्टेप मी मिटवतो या w ची किंमत भरायची तर w ची किंमत किती आहे x dw upon dx is equal to w ची किंमत x to the power 10 to the power x 10 to the power x upon x plus log x 10 to the power x into log 10 हे झालं तुमचं उत्तर ठीक आहे ह्या 10 to the power x इथं कॉमनही निघते तर कॉमन काढतो म्हटलं तर मग इथूनच काढून टाकू काय देत त्रास 17 स्टेप घेण्याचं काम नाही या w ची किंमत आहे x to the power 10 to the power x to the power 10 to the power x असा आणि हा 10 to the power x कॉमन काढला तर इथं राहील 1 upon x प्लस इथं राहील log x ठीक आहे हा तर बाहेर निघला म्हणजे इथं राहील log 10 असं बोलवा विचार करा तुम्ही ह्या सर्व किमत्या याच्यात टाका लागते असं तर काय लिहायचं बा तर याच्या खाली मी इथं लिहून राहिलो हे असं मोठं आपल्याला उत्तरासाठी लागलं त्याच्याशिवाय उत्तरच बसत नाही तर काय लिहायचं बा तर इथं लिहा याच्या खाली शेवटी लिहा लागते पुटिंग in 1 dy by dx is equal to याची किंमत इथं आहे व्यवस्थित लिहायची 10 to the power x to the power x log 10 x to the power x into 1 plus log x असं x झाले त्याच्यानंतर हे लिहा लागल प्लस x to the power 10 x to the power 9 1 plus 10 log x आणि त्याच्यानंतर लिहा लागल ही वाली प्लस x to the power 10 to the power x into 10 to the power x 1 upon x plus log x into log 10 एवढं तुमचं उत्तर राहील पहा मग मी सांगून राहिलो सोल्युशन का बा पहिले तेच लिहायचं आहे लेट y इज इक्वल टू tan x टू दी पॉवर tan x टू दी पॉवर tan x असं काहीच नाही तेच लिहायचं टेकिंग log on both side असं तर log y is equal to log ठीक आहे tan x to the power tan x
आणि टॅन एक्स आणि त्याच्या डोक्यावर टॅन एक्स असं. आता विचार करा, हा लॉग आहे, लॉग मध्ये घात खाली उतरते, लॉग वाय इज इक्वल टू हा खाली उतरला तर टॅन एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स आणि याच्या डोक्यावर पुन्हा टॅन एक्स. अजून काय सांगतो बा, लॉग वाय बरोबर ह्या टॅन एक्स जशाला तसा, लॉग सांगते डोक्यावर असेल तर खाली उतरवा, तर या उतरला खाली लॉग ऑफ टॅन एक्स. मित्रो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटच्या डोक्यावर टॅन आहे म्हणून लॉग मुळे तो उतरला. जेव्हा हा उतरला तर लॉग याच्या डोक्यावर आहे म्हणून हा उतरला. तेव्हा लक्षात ठेवा, लॉग वाय टॅन एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे बा टॅन स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स असं. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा, विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय dx असं. दोन पदाचा गुणाकार आहे, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं. एवढं जर झालं असेल तर 1/y dy बाय dx बरोबर टॅन स्क्वेअर एक्स लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 त्याने जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. एवढं जर झालं असेल तर प्लस लॉग ऑफ टॅन एक्स जशानं तसा. लक्षात ठेवा, हा घात खाली उतरतो, नियमच आहे पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह, घात खाली उतरला तर डोक्यावर एक न कमी कोणाचा घेतला, घाताचा घेतला, पुन्हा टॅनचा घ्या लागल तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असं. ह्या टॅन स्क्वेअर एक्स आहे, ह्या टॅन आहे म्हणजे एक टॅन तर कटला, इथं लिहून राहिलो बरोबर 5 1/y dy बाय dx इज इक्वल टू हा टॅन एक्स आहे, मला लक्षात ठेवा टॅन एक्स असं. सेक स्क्वेअर एक्स या झाला सेक स्क्वेअर एक्स प्लस लक्षात ठेवा हा प्लस लॉग ऑफ टॅन एक्स इंटू 2 टॅन एक्स असं इंटू सेक स्क्वेअर ठीक आहे बा. आता एवढं जर झालं असेल तर या y ले तिकडं पाठवायचं, तेव्हा dy बाय dx इज इक्वल टू आहे ना, dy बाय dx इज इक्वल टू 1/y आहे तर y तिकडं गेला तर एवढा पसारा जशानं तसा टॅन x सेक स्क्वेअर x लॉग ऑफ टॅन x इंटू 2 टॅन x. हा लॉग ऑफ टॅन एक्स आहे एवढं लक्षात ठेवजा, हा 2 टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स असं. या वायच्या ऐवजी किमती भराची, मग dy बाय dx इज इक्वल टू टॅन एक्स ठीक आहे टू दी पॉवर टॅन एक्स असं आणि याच्या डोक्यावर टॅन एक्स एवढं असा. टॅन एक्स असा सेक स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स इंटू 2 टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स असा. आता आपल्याला म्हटलं ऍट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4, तुम्हाला लक्षात ठेवायचं dy बाय dx असं ब्रॅकेट करायचं ऍट x इज इक्वल टू पाय बाय 4. तुम्ही मित्र विचार करा, इथं जर x च्या ऐवजी पाय बाय 4 ठेवला
तर tan पाय बाय 4 म्हणजे 1. मी समजावून सांगत आहो, एवढं लिहू का? tan पाय बाय 4, याच्या डोक्यावर tan पाय बाय 4, याच्या डोक्यावर पुन्हा tan पाय बाय 4, असं किमत्या भरा लागल. इथं भरा लागल tan पाय बाय 4 sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस log ऑफ tan x. ठीक आहे, log ऑफ tan पाय बाय 4 इंटू 2 tan पाय बाय 4 इंटू sec स्क्वेअर पाय बाय 4. असं थोडसा त्रास जाते, बाकी काही नाही. प्रॅक्टिस तर कराच लागल. dy बाय dx ॲट x इज इक्वल टू पाय बाय 4 tan पाय बाय झालं, सोपच झालं. आता tan पाय बाय 4 ची किंमत 1. 1 च्या डोक्यावर 1 म्हणजे 1, त्याच्या डोक्यावर 1 म्हणजे 1, म्हणजे याचं उत्तर आलं 1. आता पाय tan पाय बाय 4 म्हणजे 1, sec पाय बाय 4 म्हणजे √2. इथं वर्ग आहे तर याचा वर्ग, log ऑफ या वाला tan पाय बाय 4, तर tan पाय बाय 4 ची किंमत 1, 2 tan पाय बाय 4 ची किंमत 1, sec पाय बाय 4 ची किंमत √2, याचा वर्ग आहे तर याचा. गंमत काय झाली बा? तेव्हा लक्षात ठेवा, हा वर्ग न वर्गमूळ कटला आणि उत्तर इथं 2 प्लस log 1 ची किंमत 0 राहते आणि 0 न कायले गुणलं तर 0, म्हणजे फक्त उत्तर तुमचं किती येईल बा? 2. ठीक आहे मित्रो, लक्षात ठेवा, एक गोष्ट कान देऊ नका. मी जे सांगत आहो ना तुमच्या हितासाठी. तुम्ही वयानं लहान आहात, काही जग नाही पाहिलं, खूपच वेळ कमी आहे तुमच्यावर. तुम्ही दिवस रात्र करसाल ना तरी तुम्ही 12वीचा कोर्स पूर्ण अभ्यासू शकता का नाही, मला ती काळजी आहे. ऐकून घ्या मी काय सांग, खूप अभ्यास करा. खूप उशीर झाला आहे तुम्हाला, 5 आणि 7 महिन्यात कव्हर नाही होत. मी जेवढं होईल, आज मी आहे ना तुमच्यासाठी एवढी हायमारी करत आहो, एवढा मोठा व्हिडिओ टाकला. जेवढं माझ्या ताकात राहील पायात तेवढा उभा राहून शिकवून टाक. मोठाले गणित आहे. तर मित्रो, 5 आणि 10 मिनिटं पाहून एकच गणित आलं, जीवावर आलं असं करसाल तर स्वतःच्या करिअरचं नुकसान करसाल. तासन तास बसा, एक एक गणित ऐका, क्लिअर करा, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. नमस्कार.